जिल्हा परिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज यांच्यासह 10 पालखी मार्गांवर 4000 तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत। याबरोबरच 1000 स्नानगृहे देखील उभारण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली। पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सुविधांची पाहणी करून कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। भाविकांसाठी विविध सुविधा देण्यात येत आहेत। 10 मानाच्या पालख्यांना 60 ठिकाणी ही सुविधा देण्यात येत आहे। पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असून निर्मल वारी अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी वारकरी आणि ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले। जिल्हा परिषदेचे सर्व विभाग यासाठी प्रयत्न करत आहेत। वारकरी बांधवांना पालखी मार्गावर आरोग्य सुविधा बरोबर स्वच्छता आणि पिण्याचे पाणी व स्नानगृहाची सुविधा देण्यात येत आहे। शौचालयासाठी 237 लोक काम करत आहेत। 4 पाळ्यांमध्ये हे काम सुरू आहे। स्वच्छतेसाठी 34 मैला गाळ उपसणारे मशीन असणार आहे। 34 जेटिंग मशीन असून 1000 स्नानगृहे असणार आहेत। पालखी मार्गांवर 82 चेंजिंग रूम असणार आहेत। महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमची सुविधा करण्यात येत आहे। पालखी मार्गावर 312 ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे असणार आहेत। पालखी मार्ग निर्मल करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत। मार्गावर कुठेही प्लास्टिक दिसणार नाही। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाविकांना आवाहन करण्यात येत असून वापरात आलेले प्लास्टिक संकलन केंद्रात टाकण्यासाठी 312 ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रात प्लास्टिक टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मार्गावर 500 मीटरवर तसेच पालखी तळावर मुक्कामाच्या आणि विश्रांतीच्या ठिकाणी ही व्यवस्था असणार असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।